उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे सचिव आणि नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर हे मंगळवारी 13 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर येत असून सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघाची बैठक आराध्य हॉटेलमध्ये मंगळवारी 10:30 वाजता होणार आहे। कुडाळ मालवण मतदारसंघातील बैठक कुडाळ येथील लेमन ग्रास हॉटेलमध्ये दुपारी 12 वाजता होणार आहे। कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील बैठक दुपारी 2:30 वाजता विजय भवनमध्ये होणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवाराबाबत चर्चा आणि ठाकरे शिवसेना पक्षवाढीसाठी मिलिंद नार्वेकर यांचा दौरा असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। ते कणकवली येथील विजय भवन येथील पत्रकार परिषदेत बोलत होते। महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, युवा सेना तालुका प्रमुख उत्तम लोके, देवगड तालुका युवा सेना प्रमुख गणेश गावकर, हरकुळ सरपंच आनंद ठाकूर, प्रदीप सावंत, अवधूत मालनकर, श्री आर चव्हाण यावेळी उपस्थित होते। शिवसेनेचे सचिव आणि नवनिर्वाचित आमदार आदरणीय मिलिंदजी नार्वेकर साहेब यांचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड अशा प्रकारचा दौरा हा उद्या मंगळवार 13 ऑगस्ट सावंतवाडी मतदारसंघापासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे। सकाळी 10 वाजता सावंतवाडीचं जे हायवेवरचं आराध्य जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये 10 वाजता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची वेंगुर्ला, दोडामार्ग आणि सावंतवाडी या 3 तालुक्यातली आणि त्या मतदारसंघाची बैठक त्या ठिकाणी होणार आहे। या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचं जे काही त्या मतदारसंघाबद्दलचं जे मत आहे किंवा म्हणणं आहे ते त्या ठिकाणी ऐकून घेतलं जाणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाशी त्या निमित्तानं संघटनेबाबत संवाद, कोणाला त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी याबाबतची सुद्धा चर्चा ही 1 to 1 म्हणजे प्रत्येकाच्या बरोबर चर्चा करून त्या निमित्तानं होणार आहे। दुसरी कुडाळ मतदारसंघाची जी बैठक आहे ती दुपारी 12 वाजता मंगळवार 13 ऑगस्ट दुपारी 12 वाजता कुडाळच्या लेमन ग्रास हॉटेलमध्ये त्या ठिकाणी ही बैठक होणार आहे। कुडाळ मालवण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी ही चर्चा त्या निमित्तानं होईल। त्या मतदारसंघातल्या संघटनेच्या बाबतीमध्ये, उद्याच्या विधानसभेच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये आणि इतर एकूण सर्वच विषयांवर चर्चा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने मगाशी म्हणालो मंगळवारी जी आराध्यमध्ये जशी सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यातली बैठक आहे त्याच पद्धतीची बैठक कुडाळ मालवणच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी होणार आहे। आणि दुपारी 2:30 वाजता कणकवली, देवगड, वैभववाडी हा जो काही मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा 2:30 वाजता विजय भवनमध्ये ही बैठक त्या ठिकाणी होणार आहे। आणि या बैठकीमध्ये सुद्धा या मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा, या मतदारसंघातल्या संघटनेबाबत चर्चा, एकंदरीत संपूर्ण म्हणजे शिवसेना म्हणून, महाविकास आघाडी म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, घटक पक्ष असतील, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये याबाबतचं जे कार्यकर्त्यांचं मत आहे, प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मत आहे त्यांच्याशी चर्चा आणि संवाद करून तशा प्रकारची तीही बैठक 2:30 वाजता त्या ठिकाणी होईल। संध्याकाळी 4 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं म्हणजे ते पुढच्या दौऱ्याकडे म्हणजे रत्नागिरी, रायगडच्या दिशेनं त्या ठिकाणी निघतील। खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार या संपूर्ण शिवसर्वेक्षण अभियान या ठिकाणी सुरू आहे आणि या शिवसर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून थेट कार्यकर्त्यांची संवाद आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जबाबदार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर ही जबाबदारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि म्हणून हे अभियान मंगळवार, बुधवार 13, 14 अशा पद्धतीचं हे महाराष्ट्रभर त्या ठिकाणी अभियान आहे आणि म्हणून त्याचेच एक भाग म्हणून आज उद्या त्या ठिकाणी शिवसेनेचे सचिव नवनिर्वाचित आमदार मिलिंदजी नार्वेकर हे त्या ठिकाणी सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येतात। त्यांच्या समवेत नगरसेवक मुंबईचे बाळा नर हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या समवेत उपस्थित असणार आहे। अशा पद्धतीनं एक म्हणजे कार्यकर्त्यांशी थेट संवाद, आजची संघटनेतली असलेली परिस्थिती आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये जो महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा, महाविकास आघाडीचा जो भगवा फडकवायचा आहे आणि पुन्हा एकदा या राज्याचे पक्षप्रमुख शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब
यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवायचं आहे आणि हे ध्येय ठेवून, हे स्वप्न त्या ठिकाणी ठेवून अशा पद्धतीनं शिवसेनेनं त्या ठिकाणी अभियानाला सुरुवात केलेली आहे. आणि मला विश्वास आहे की या सगळ्या अभियानामध्ये संघटनेतले सर्व जबाबदार पदाधिकारी हे त्या ठिकाणी असतीलच. या जिल्ह्यातल्या जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद सुद्धा या निमित्तानं या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि अभियानाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मिळेल. खरं तर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी म्हणजे तिन्ही जिल्हा प्रमुख, सावंतवाडी मतदारसंघाचे बाबूरावजी धुरी, कुडाळ मालवणचे जिल्हा प्रमुख संजयजी पडते आणि कणकोली या मतदारसंघात संदेश पारकर, तिन्ही जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी असतील. त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, तालुका प्रमुख त्याच्यामध्ये असतील आणि त्याचबरोबर विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, माजी, त्याचप्रमाणे नगरसेवक, नगराध्यक्ष, हे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे या निमित्तानं त्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतील.